बेबी, पप्पा तुला भेटून आल्यापासून आपल्या लग्नाला नकारच देत आहेत. असं काय बोललायस तू त्यांना? ए बाई, मी काय तुमच्या पप्पाला काय म्हणलो नाही. पप्पाला म्हणलं उमऱ्यात आत येऊन बसून तर बोला. पप्पा तुमचं उमऱ्यात आत आलं नाही. पप्पाला बाहेर मी खुर्ची टाकून दिलो. त्यांना म्हणलं तुम्ही बाहेर खुर्चीवर बसून बोला, मी आत बसून बोलतो. तरी तुमचे पप्पा ऐकलं नाही. काय सांगू तुला, एवढी खुर्ची नवरा मला कधीच रडवत नाही, पण माझ्या वागण्यामुळे तर डोक्याला हात लावून रडतो. काय रे निलेश, जर मला भूताने पकडलं तर तू काय करशील? शक्यतो मी भाऊ बहिणीच्या भांडणात पडतच नाही. म्हणजे फॅमिली मॅटर पासून लांबच राहतो मी. बात कुछ समझ न आए, कमी क्या हमने पाई. प्रत्येक वेळी भांडणं झालं की आपण सगळं विसरून नवऱ्याला बोलायला जातो ना, त्यामुळेच तो आपल्याला जास्त सिरियसली घेत नाही. तुझं प्रेम होतं का कोणावर? नाही ना, पण मला करायचं होतं प्रेम. आणि ज्या मुलावर प्रेम करायचं होतं ना, त्याच्याशीच लग्न पण करायचं होतं. प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्या बरोबर असं कसं करणार ना? ते म्हणजे कॉपी करून परीक्षा पास झाल्यासारखं वाटतं. प्रेम करायचं राहिलो. सर्वे, हा बोला. तुम्हाला किती मुलं आहेत? मला 5 मुलं आहेत. 5 मुलं? तुम्हाला कोणी फॅमिली प्लॅनिंग नावाचं काय शिकवलंय का नाही? होय, आलती की शिकवायला. त्याच्यापासून 2 झाले, आधी 3 होते. आणि आता जर तुम्ही इथून नाही गेला तर टोटल 7 होतील. भावांनो, लवकरच तो दिवस येतोय. जागतिक शपथविधी दिन 31 डिसेंबर. 1 जानेवारी पासून जिम चालू, दारू बंद. आजकाल तुम्ही कामावर लवकर जाता आणि उशीर येता, काय भानगड आहे? अगं तसं काय नाही, कामावर श्रद्धा असली का नाही, काम करायला मन लागतंय ग. मग आजपर्यंत तुमची कामावर श्रद्धा नव्हती होय? अगं ती कालच्या 1 तारखेपासून तर कामावर आली ना. होय. चांद छुपा बादल में, शर्मा के मेरी जान. आज आपली पहिली भेट आहे ना, किती छान वाटतंय. बोल ना काहीतरी. इंस्टाग्राम वर तर किती बोलतोय, काहीतरी बोल. बोलायचं काही आम्हाला नाही ना. आय लव्ह यूचा शोध चायनामध्ये झाला असेल, म्हणूनच तर ना त्याची गॅरंटी आहे ना त्याची वॉरंटी. चाललं तर चंद्रापर्यंत, नाही तर संध्याकाळपर्यंत. नवरा मला अजिबात इग्नोर करत नाही बरं का, अजिबात म्हणजे अजिबातच नाही. फक्त मी बोलत असताना तो त्याच्या मोबाईल मध्ये बघत असतो. ओके, ठीक आहे, अच्छा, बरं, एवढंच बोलतो. बाकी इग्नोर.